कृष्णा रूप पातालो चली सुख झाले उतारली तो आविठ्ठल बलवा तो आविठ्ठल बलवा रूप पातालो चली सुख झाले उतारली तो आविठ्ठल बलवा तो आविठ्ठल तो आविठ्ठल बलवा तो बलवा तो आविठ्ठल बलवा तो माधव बलवा तो आविठ्ठल बलवा तो आविठ्ठल बलवा तो आविठ्ठल बलवा तो माधव बलवा तो आविठ्ठल बलवा तो आविठ्ठल बलवा सुकृताची डोळी विठ्ठली आवली तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा मृत सुकृताची डोळी विठ्ठली आवली तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आधार बापर कुमार देवीवर सुखाचे आधार बापर कुमार देवीवर सर्व सुखाचे आधार बापर कुमार देवीवर सर्व दुःखाचे आदर बापर तुम्हारे देवीवर तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा सर्व दुःखाचे आदर बापर तुम्हारे देवीवर तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल तो विठ्ठल बलवा तो माधव बलवा विठ्ठल बलवा तो माधव बलवा तो विठ्ठल बलवा तो माधव बलवा तो विठ्ठल बलवा तो विठ्ठल बलवा Krishna Hare Ram
एक 2 मिनिटं थोडंसं आपण ज्या भजनी स्पर्धा घेतल्या होत्या मन होनी शरण जावे, मन होनी शरण जावे, मन होनी शरण जावे, मन होनी शरण जावे, सर्व भावे देवासी, 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 तोहा उतरेल पार, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार, दुस्तरनादिता भव दुस्तरनादिता बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार, भवदुस्तरनादिता, 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 तुका म्हणे साक्षी आली, तुका म्हणे साक्षी आली, तुका म्हणे साक्षी आली, तरी केले प्रगट, तरी केले तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तरी केले प्रगट, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार, तोहा उतरील पार, भवदुस्तरनादिता, 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 गोपाल कुमारी, 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 जय जय गोपाल कुमार, 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 गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, मनवोनी शरण जावे, शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी
शरणा जावे मनवोनी शरणा जावे मनवोनी शरणा जावे मनवोनी शरणा जावे सर्व भावे देवाची सर्व भावे देवाची तोहा उतरीला पार तोहा उतरीला पार तोहा उतरीला पार सर्व भावे देवाची सर्व भावे भव दुष्कर नदीचा बोला कुंडली कवरधारी विठ्ठल
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज मनवनी शरण सर्व भावे देवासी उतरेल पार वधुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा तुका मने साक्षी आले तरी केले भ्रष्ट तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरिकाय दातुं मुनिमुरे समाधिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मदिक्कं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या नमो सद्गुरु कृपया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करया पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यामधील उपदेशपर असा अभंग आजच्या या विश्वकर्मा जयंती निमित्ताने असलेला हा जयंती महोत्सव आणि त्या निमित्ताने घेतलेला हा अभंग आहे. विठाला जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे आणि या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरायांनी उपदेश केलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगामध्ये काय उपदेश केलेला आहे मानवी जीवाला आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबरायांनी जो उपदेश केलेला आहे त्याचं तंतोतंत जर का पालन केलं
तर आपल्याला सहज या भवसागरातून आपल्याला तरून जाता येईल. मनवुनी शरण जावे सर्व भावे देवासी. मग मनवुनी म्हणजे अगोदर काहीतरी आहे, कारण काहीतरी असल्याशिवाय महाराजांनी या ठिकाणी मनवुनी म्हटलेलं नाही. म्हणून मनवुनी शरण जावे. मग शरण कोणाला जायचं आणि शरण कोणी जायचं? शरण कोणाला जायचं आणि शरण कोणी जायचं आणि शरण का जायचं? हे पहिल्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. तर दुसऱ्या चरणामध्ये शरण गेल्यानंतर त्याचं प्रयोजन म्हणजे फल सांगितलेलं आहे. तर तिसऱ्या चरणामध्ये महाराजांनी ज्या देवाचं स्वरूप त्या स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे. आणि चौथ्या चरणामध्ये काय सांगितलेलं आहे? तर महाराजांना आलेला अनुभव, फक्त अनुभव जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्या समोर मांडलेला आहे. विठ्ठल कीर्तन आपली वेळ संपून गेलेली आहे, पण आपल्याला जेवढं काही या अभंगावरती चिंतन भगवान परमात्मा आणि सद्गुरू कृपेने मांडता येईल तेवढा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रथम मला पांचाळमय ब्रह्मसुतार समाज यांच्या वतीने गेली 4 वर्षे ही सेवा करण्याची संधी या समाजाच्या माध्यमातून आणि विद्यमान कमिटीच्या माध्यमातून ही मिळत आहे. त्याचबरोबर संपूर्ण पांचाळमय ब्रह्मसुतार समाजाचे पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील टाळ घेऊन सेवेसाठी उभे आहेत. त्याचबरोबर मृदंगाचार्य धनंजय भालेकर महाराज हेही मला गेली 2-3 वर्षे साथ करत आहेत. त्याचबरोबर संगीत विशारद तबला विशारद केदारजी कुलकर्णी महाराज, त्यानंतर पेटी मास्तर आमचे परम स्नेही रुपेश बुवा, त्यानंतर माझं कुठेही सेवा असली तरी एक मोठे बंधू म्हणून पुढे आणि मागे असं नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला मोलाचं सहकार्य आजपर्यंत मी कीर्तन करतोय त्या प्रत्येक कीर्तनामध्ये त्यांची मला मोलाची साथ असते. असे आदरणीय हरिभक्त पारायण राजाराम महाराज मुळे, त्यानंतर माझे परम श्रद्धेय माननीय हरिभक्त पारायण रामदासजी महाराज खुटवड, परमार्थ कसा करायचा हे त्यांच्याकडून मला हे मिळालेलं आहे. त्यानंतर प्रथमच मला कीर्तन साथ करण्यासाठी पोलादपूर रत्न हरिभक्त पारायण नितीन महाराज गव्हाण अशी ही मला साथ मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर आपण प्रथमच या समाजाच्या माध्यमातून भजन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि भजन स्पर्धेचं आयोजन केलं आणि भजन स्पर्धेचं आयोजन केल्यानंतर पहिलं भजन जे झालं आणि त्या भजनामध्ये चैतन्य जे निर्माण केलं तो चैतन्य आज मला साथीला आहे. विठ्ठल बघा, अनादी कालापासून या जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये आपण सर्व जीव फिरत आहोत आणि फिरत आहोत म्हणून आपण आज इथं आहोत. जर का आपण देवाला अगोदर शरण गेलो असतो तर इथं नसतो. म्हणजे आपण अजून भटकत आहोत आणि अजून पुढं किती भटकायचं हे आपल्या हातात आहे. फक्त मनुष्य जन्मामध्येच आपल्याला भगवंताचं नामस्मरण करता येतं, पंढरपूरची वारी करता येते, सत्कर्म करता येतं, सत्कार्य करता येतं फक्त मनुष्य जन्मामध्ये. अन्य कोणत्याही योनीमध्ये जर का आपण गेलो
तर आपल्याला नामस्मरण करता येत नाही. त्या ठिकाणी आपल्या वाट्याला जे काही आलेलं आहे ते भोग फक्त भोगायचे असतात. म्हणून मानवी जीवन हे असं एक आहे की ते जंक्शन स्टेशन आहे. या मानवी जीवनामध्ये अनंत जन्म घेण्याचं सामर्थ्य आहे आणि या मानवी जीवनामध्ये भगवंताचं स्वरूप होण्याचं सामर्थ्य देखील या मानवी जीवनामध्ये आहे. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की तुम्ही शरण जा, पण कोणाला शरण जा? शरण कोणाला जा? कारण महाभारतामध्ये बघा, महाभारतामध्ये 4 जोडे आलेले आहेत, बरोबर ना? 4 जोड्या आलेल्या आहेत. त्यातली पहिली जोडी अशी आहे की जे उपदेश करणारे आहेत, उपदेश करणारे जे आहेत ते योग्य आहेत, पण ज्यांना उपदेश करतायत ते अयोग्य आहे. आणि दुसरं जे आहे ते उपदेश करणारे अयोग्य आहेत, परंतु उपदेश ज्याला करतायत ते योग्यतेचे आहेत. आणि तिसरा वर्ग जो आहे तो म्हणजे असा आहे की उपदेश करणारही अयोग्य आहे आणि ज्याला उपदेश करतायत तोही अयोग्यच आहे. आणि चौथा वर्ग आहे तो म्हणजे असा आहे की उपदेश करणारे उपदेश ज्याला करतायत ते श्रेष्ठ आहेत आणि उपदेश करणारे हे सर्वश्रेष्ठ आहेत. विठाला आता पहिला वर्ग जो सांगितलेला आहे महाभारतामध्ये धर्मक्षेत्रावरती तत्वज्ञान सांगितलं. धर्मक्षेत्रावरती तत्वज्ञान सांगितलं. कोणी कोणाला सांगितलं? तर भगवंताने अर्जुनाला सांगितलं. पण त्यावेळेला ते संजयाला सर्व माहीत होतं, सांगत होते. मग संजय कोणाला उपदेश करत होता? तर धृतराष्ट्राला उपदेश करत होता. आणि धृतराष्ट्र कसा आहे तर आंधळाही आहे. त्यामुळं तो संजयाला म्हणू लागला की मला बाकी काही सांगू नको, धर्मक्षेत्रावरती काय चाललंय ते सांग. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सुहा पांडवाश्चैव किम कुर्वात संजय. संजया मला बाकी काही सांगू नको, कुरुक्षेत्रावरती काय चाललंय ते सांग. दुसरा जो आहे तर दुसऱ्या ठिकाणी बळीराजाला उपदेश करतायत. बळीराजाला कोण उपदेश करतायत? तर शुक्राचार्य उपदेश करतायत. मग शुक्राचार्य उपदेश करतायत. काय उपदेश करतायत? की बळीराजा तुझ्याकडे देव येत आहे, तुझ्याकडे दान मागायला देव येत आहे, तर तू त्यांना दान देऊ नको. या ठिकाणी बळीराजाने काही ऐकलं नाही. ते म्हटलं की देव जर माझ्याकडे दान मागायला येतोय तर मी दान घेणार आहे. म्हणजे इथं सांगणारा अयोग्य आहे शुक्राचार्य. आपली जरा थोडंसं माझी एखाद्या वेळेस बोलण्याच्या ओघामध्ये शुक्राचार्य हे फार मोठे आहेत, त्यामुळे त्यांना आपण जरा हां त्यामुळं की शुक्राचार्य त्या ठिकाणी अयोग्य आहेत. म्हणजे मी पण अयोग्य आहे एवढा, म्हणजे पण त्याला सांगायला पाहिजे, त्यामुळं बोलणं गरजेचं आहे. आणि तिसरा वर्ग जो आहे, तिसरा वर्ग असा आहे की बघा मुंबई पुण्यावरून एखादा ग्रहस्थ ज्यावेळेला गावाला जातो तर एस.टी. स्टँडवरून उतरल्यानंतर, आता हे मी मुंबईत सांगते बरं का, एस.टी. स्टँडवरून तो गावाला उतरला. गावाला उतरल्या पहिल्यांदा तो विचारतो की ज्याला विचारतो त्याला काय विचारतो की बाबा इथं दुकान कुठं आहे, व कोणतं दुकान हे तुम्ही समजून घ्या. तर दुकान सांगणारही अयोग्य आहे आणि दुकान विचारणारही अयोग्य आहे. आणि चौथा वर्ग जो असा आहे की जे तत्वज्ञान सांगितलंय कुणी, तर भगवान परमात्मा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. मग इथं अर्जुन श्रेष्ठ आहे
आणि भगवान श्रीकृष्ण कसे आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत. हो, पण ज्या वेळेला अर्जुनाला काही आता कोणता निर्णय घ्यावा, काय करावं हे जेव्हा समजत नव्हतं, त्यावेळेला अर्जुनाने शादीमान कोण प्रपन्नम कार्पण्य दोष हा श्लोक आहे. मग त्यावेळेला तिथं शिष्यत्व पत्करलं. म्हणून ज्या वेळेला आपण शिष्यत्व पत्करतो त्यावेळेला आपले ज्याला आपण गुरु मानतोय त्यांची पण योग्यता तशीच पाहिजे आणि उपदेश करणारा पण तसाच पाहिजे. म्हणजे तो उपदेश केलेला काय होतो, फलद्रूप होतो. विठाला 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 विठाला. मग अर्जुनाला सांगितलेलं आहे म्हणजे ते आपल्याला पण लागू आहे बरं का. मग मला सांगा की आपण सज्जन आहोत का दुर्जन आहोत, आपण सज्जन आहोत का दुर्जन आहोत. आता तुम्ही सर्व बसलेले आहात, आता एक खूप लांब गेलेलं आपण खुर्च्या पुढं रिकामे आहेत, तुम्ही सर्वांनी पुढं बसला असेल तर बरं झालं असतं. पण तरी देखील आता तुम्ही ठाम सांगा माझ्या सहित बरं का, म्हणजे मी पण म्हणजे तुमच्यासारखाच आहे. आपण सज्जन आहोत का, जर सज्जन असेल तर हात वर करा. आणि दुर्जन जर आपण असेल, सज्जन आपण आहोत का नाही हे आपल्याला माहिती आहे, पण दुर्जन आपण आहोत का, जर दुर्जन असेल तर हात वर करा बघू. मग आपण सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही. मग सज्जन पण नाही आणि दुर्जन पण नाही का, कारण जर आपण दुर्जन, आपण जर सर्वजण म्हटलो की आम्ही दुर्जन आहोत तर हे म्हणजे योग्य वाटणार नाही का. तर आपण कीर्तनामध्ये बसलोय ना, आपण सकाळपासूनही सेवा करतो, मग आपण दुर्जन कसे असू शकू, नाही असू शकत. आपल्या मुखातून भगवंताचं नाव येत आहे म्हणजे आपण दुर्जन नाही. मग आपण सज्जन आहोत का, तर मी म्हणेन सज्जनही नाही. सर्वांनी हात वर केले असतील चांगली गोष्ट आहे, पण सज्जन आपण नाही. का सज्जन नाही ते पण सांगतो, नाही तर कीर्तन संपल्यानंतर मला परत कुणीतरी विचारायला नको. म्हणून आपण सज्जन का नाही, तर मला सांगा आता एस.टी. महामंडळाचं हाफ तिकीट किती वर्षाचं आहे, 75 वर्षाचं. नाही ते पूर्ण फुकट हां हाफ तिकीट 65 वर्ष. हां 65 वर्ष. मग ज्या वेळेला 50 कंपनीमध्ये काम करणारा 50 वर्षाचा सदग्रस्त काय करतो, एस टी स्टँडला जातो, साहेबाला विनंती करतो आणि त्यामध्ये आपल्यासारखे मालकारी पण असतात बरं का, की साहेब हे 2 पैसे घ्या पण अर्ध तिकीट करून द्या. म्हणजे आपण इथं सज्जन नाही आणि दुर्जनही नाही. मग आपण काय केलं पाहिजे, तर सज्जनही नाही आणि दुर्जनही नाही, तर आपण फक्त भगवंताचं नामस्मरण केलं. मनुष्य देह, मुळात मनुष्य देह मिळणं हे खूप कठीण आहे. मनुष्य देह आपल्याला प्राप्त होणं हे खूप आपल्या हातामध्ये, जरी आपण म्हटलो की हे आपल्या हातामध्ये आहे का नाही, तर मनुष्य देह मिळणं आपल्या हातामध्ये नाही. का नाही, तर पाप आणि पुण्य जर समान असेल तरच मनुष्य जन्म मिळतो. पाप पुण्य करूनही पाप पुण्य समान समी तरीच पावे कर्म होऊन. हां, म्हणजे पाप आणि पुण्य समान असेल तर मनुष्य देह आपल्याला मिळत असतो. आणि पुण्य अधिक झालं तर देव आपल्या देवाच्या स्वर्ग प्राप्ती होते. आणि पाप अधिक झालं का करायचं आहे, तर जी काही आपल्या तुमच्या आमच्या मागं जी काही एरझार लागलेली आहे ना, कोणती एरझार लागलेली आहे, तर जन्म आणि वेद म्हणजे आपल्याला आपल्या स्वरूपाला प्राप्त करून देणारे आहेत. परंतु तुम्हा आम्हाला वेद हे कळायला अवघड आहे. म्हणून तुकोबारायांनी आपल्याला की खूप सोपं मार्ग सांगितलेला आहे. तुका म्हणे मार्ग वेद अनंत बोलिला, वेद
होलिका अर्थ इतुकाची साधिला अर्थ इतुकाची साधिला विठोबासी शरण जावे विठोबासी शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावे 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 निज निष्ठा नाम घ्यावे. इथं वेद कठीण आहे, परंतु विठ्ठलाचं नाम घेतलं तर ते सहज आपल्याला प्राप्त होईल. मला या ठिकाणी कोणतं प्रमाण पाहिजे होतं की तुका म्हणे धाडीला निरोप मार्ग हा सुखरूप तुका म्हणे आता धाडीला निरोप तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप मार्ग हा सोपा सुखरूप तुका म्हणे आता धाडीला निरोप मार्ग हाय सोपा सुखरूप मार्ग हाय सोपा सुखरूप मार्ग हाय सोपा मार्ग आहे हा सुखरूप. विठेवरी ज्यांची पावले समान तुझे गगन शोभा जी विठेवरची पावलं आहे त्याचं जे स्वरूप आहे त्याचं तुम्ही नाम घ्या म्हणजे काय होईल तर जे स्वरूप आहे त्याचं तुम्ही नाम घ्या म्हणजे काय होईल तर जे काही जन्म घेताना जो त्रास आहे तो त्रास आपल्याला कमी होईल. कारण जन्माला येताना खूप त्रास आहे बाबा, कारण मांस मूळ मूत्र जाणार त्या ठिकाणी काय सांगो गर्दीची यातना मज सोडविता नारायण म्हणजे जन्माला येतानाही दुःख आहे आणि जातानाही अति दुःख आहे. म्हणून तुम्ही काय करा तर देवाला शरण जा. हे अभंगाच्या पहिल्याच्या मानवनी शरण जावे 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 मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे मनोनी शरण जावे सर्व भावे देवाची सर्व भावे देवाची तो उतरील पार तो उतरील पार तो उतरील पार सर्व भावे देवाचे सर्व भावे देवाचे तो उतरील पार तो उतरील पार. मनुष्य जन्माला येतानाही दुःख आहे आणि जातानाही दुःख आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की मनोनी शरण जावे. तुम्ही देवाला शरण जा, पण कसे जा? सर्व भावे देवासी. सर्व भावाने तुम्ही देवाला शरण जा. मग सर्व भावाने म्हणजे जे आपल्या कुळामध्ये जेवढे भाव आपण असतो ते सर्व भाव जर का मिळून आपण देवाला शरण गेलो तर आपला उद्धार होईल का? नाही होणार. मग तुकोबारायांना इथं काय म्हणायचं आहे तर
तुकोबरांना या ठिकाणी म्हणायचं आहे, सर्व भावाने म्हणजे काया वाचा मने असं तिन्ही ह्याच्याने गोष्टीने आपण देवाला शरण गेलं पाहिजे. आणि शरण देवाला गेल्याशिवाय आपल्याला ब्रह्मप्राप्ती होणार नाही. का तर बघा, गावाकडे आता आपल्या गावाकडे आता कडक उन्हाळा चालू होईलच, म्हणजे झालेलंच आहे. मग आता आपल्या नद्यांना पाणी नाही, पण त्या नद्यांमध्ये आता आपल्याला दगडगोटे जास्त दिसतात. आणि ते दगडगोटे सर्व एकत्र आहेत आणि त्या दगडगोट्यांच्या तिथं आपण गेलो आणि त्यांना आपण शरण गेलो तर आपला उद्धार होईल का? तर नाही होणार. मग शरण कोणाला गेलं पाहिजे? तर देवाला शरण गेलं पाहिजे, सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, संतांना शरण गेलं पाहिजे. तरच आपल्याला या जन्ममृत्यूच्या चक्रातून आपली सुटका होणार आहे. कारण आणि ही सुटका आपली बायकोसुद्धा आपली करू शकणार नाही, किंवा मुलगासुद्धा आपल्या करणार नाही, किंवा ज्यांच्यासाठी आपण अहोरात्र कितीही कष्ट केले तरी अंतकाळी ते आपले नसतात आणि पुढं नसणार आहेत. मग आपुली आपण करा सोडवण, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे. गुरुनाम गुरुवर्य वेदांताचार्य खूप मोठं महान व्यक्तिमत्व आहे, परभणीकर गुरुजी. माझी योग्यताही नाही त्यांचं नाव घेण्याचं, पण त्यांची कोटी खूप अशी मार्मिक आहे आणि पाठामध्ये आम्हाला असं ऐकायला मिळतं. हे आमचं भाग्य, मी स्वतःला भाग्य समजतो. आणि त्याचं श्रेय जर जायचं असेल तर महाराजांमुळे मला साखरे संप्रदायाशी जाण्याचा योग आला. बघा, जीवाने जडाला शरण जाऊ नये आणि जीवाने जीवाला शरण जाऊ नये आणि जीवाने देवाला शरण गेल्याशिवाय राहू दे. जो मगाशी तो दगडगोट्याचा दृष्टांत सांगितला तो इथं लागू होतोय. पण जीवाने जीवाला शरण का जाऊ नये हेही पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिजे. तर जीवाने जीवाला का शरण जाऊ नये? तर मला सांगा, जर का पंढरपूरच्या वारीमध्ये आपण आषाढी किंवा कार्तिकीचा आपण जात असतो तर त्यावेळेला आपण पाहत असतो की अलोट अशी गर्दी असते. तर एक वारकरी पंढरपूरच्या वारीमध्ये गेले होते आणि पंढरपूरच्या वारीमध्ये गेल्यानंतर झालं असं की त्यांचं पाकीट मारलं गेलं आणि पाकीट मारल्यामुळं त्यांना अडचण अशी निर्माण झाली की पंढरपूरवरून येण्यासाठी त्यांना काही आता त्यांच्याजवळ काही राहिलंच नाही, कारण पाकिटात त्यांचं सर्व धन होतं. मग त्याने काय केलं की एका दुसऱ्या वारकऱ्याकडे तिथे ते गेले आणि त्यांना तो काय म्हटलं की माझं पाकीट मारलं गेलेलं आहे. पाकीट मारलं असं म्हटल्यानंतर त्या वारकऱ्याने सांगितलं की बाबा, तुझ्याकडं तुझ्या सदऱ्याला पाकीट होतं पण माझ्या सदऱ्याला पाकीटही नाही. म्हणजे कसं आहे की जीवाने जीवाला शरण गेलं तर तिथं घात होण्याची शक्यता आहे किंवा जीव जीवाचा उद्धार करू शकत नाही. कारण तेवढा अधिकार संपन्न असेल तरच तो आपला उद्धार करू शकतो. अन्यथा सर्वसामान्य जीव सर्वसामान्य जीवाचा उद्धार करू शकणार नाहीत.
म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊ नये. विठाला आणि जीवाने शरण कोणाला गेल्यानंतर त्याचं फळ काय मिळणार आहे. कारण आज आपण संसारी जीव फलाशिवाय काहीही करत नाही. जर का फळ मिळणार असेल तरच आपण एखाद्या योजना असेल तर त्या योजनेमध्ये आपण पैसे गुंतवू शकतो. अन्यथा तिथं आपण काही करू शकत नाही. जर का फळ असेल तरच आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट करू शकतो, अन्यथा करत नाही. तसं या ठिकाणी जीवाने देवाला शरण जायचं आहे. महाराज तुम्ही म्हणताय आम्ही देवाला शरण जाऊ, पण देवाला शरण गेल्यानंतर आमचं जन्ममरण चुकेल का. तर महाराज म्हणतात जन्ममरण चुकेल. कारण का तर बघा, देव पहावयासी गेलो आणि देवची गेलो. जगद्गुरु तुकोबाराय हे पंढरपूरला गेले आणि येताना देवरूप होऊन आले. आपण पंढरपूरच्या आपलं जेवढं वय आता आहे प्रत्येकाने ठरवा, पण आपलं तसं झालंय का अजून हेही प्रत्येकाचं ठरवायचं आहे. तुकोबाराय पहिल्यांदाच गेले आणि ब्रह्मरूप होऊन आले. म्हणजे काय केलं त्यांनी तर जीवदशा टाकून आले आणि ब्रह्मभाव ते घेऊन आलेले आहे. म्हणून शरण तुकोबाराय एवढं सांगतायत आपल्याला की शरण कोणाला गेल्यानंतर आपल्याला त्याचं काय फळ मिळणार आहे. कारण जर का जन्ममरणाची जर का हेरझार थांबवायची असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे. साठविला हरी जी हृदयी मंदिरी त्याची सरली हेरझार. आपण व्यापार करण्यासाठी आलेलो आहोत. कोणता व्यापार करण्यासाठी आलेलो आहोत तर जन्म आणि मृत्यूची जी हेरझार आहे ती थांबवण्यासाठी आपण आलेलो आहोत. परंतु आपल्याला मायेने गुरफटलेलं आहे आणि मायेचं कार्य अज्ञान आहे. आणि अज्ञानामुळे जे सत्य आहे त्याला आपण असत्य समजू लागलेलो आहोत आणि जे असत्य आहे त्याला सत्य समजू लागलेलो आहोत. म्हणून आपला घात होण्याची शक्यता आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुम्ही देवाला शरण जा. म्हणजे काय होईल, देवाला शरण गेलं तर तुमची हेरझार थांबणार आहे. मग माऊली म्हणते जो मज होय अनन्य शरण त्याचे चुकवे मी जन्म मरण. शरणांगता शरण मीची. कसं शरण जायचंय तर काया वाचा मनेने. आणि शरण म्हणजे शरण गेलं पाहिजे तरच आपल्याला तो देव आपल्याला स्वीकार करेल. नुसता स्वीकार करणार नाही तर तो आपल्याला त्याच्यासारखं बनवून आपल्याला देवस्वरूप आपल्याला प्राप्त करून देऊ शकतो. एवढं देवाचं कार्य आहे. कारण मुळातच देव या मृत्यूलोकामध्ये कशासाठी येतो. मृत्यूलोकी मावडते परी मृत्यूलोकी मावडते फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं आहे आणि भगवंताचं नाम आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती करून देतो आणि या भवसागरातून देखील तरुण घेऊन जातो अभंगाचं दुसरं चरण. तोहा उतरील पार तोहा उतरील पार तोहा उतरील पार तोहा उतरील पार तोहा उतरील पार
तो हा उतरीला पारा, तो हा उतरीला पार, तो हा उतरीला पार. भवदोस्तारा नदीचा, भवदोस्तारा नदीचा, तो हा उतरीला पारा, तो हा उतरीला पारा, तो हा उतरीला पारा. भवदोस्तारा नदीचा, भवदोस्तारा नदीचा, तो हा उतरीला पारा, तो हा उतरीला पारा, तो हा उतरीला पारा. तो हा उतरेल पारा भवदुःखाला नदीचा. फक्त भगवंताचं नाम घ्यायचं आहे आणि ते अनन्य भावाने देवाला शरण जायचं आहे. आणि आपल्याला सूचना आलेली आहे की आपल्याला थांबायचं आहे. त्यामुळं की शरण कुणाला जायचं आहे तर त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात जो करुणावंत आहे त्याला शरण जायचं आहे. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. करुणावंत, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा, अनंत हे नाम जा. बहु आहे करुणावंत, तो करुणावंत आहे आणि त्याला अनंत अशी नावं आहेत. आणि दुसरं असंही आहे की अनंत हे त्याचं नाम आहे. मग अशा बहु करुणावंताला जर का आपण शरण जायचं आहे. आणि देव अवतार कोणासाठी घेतो तर धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुला पाडसी भक्तजना, अंब ऋषीसाठी जन्म सोसियले, दृष्ट निर्धारिले किती एक. म्हणजे भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी भगवान परमात्मा दर्शन घेतो, अवतार घेत असतो. आणि तो कसा आहे तर बहु आहे करुणावंत विठोबा
मानवनी शरण जावे सर्व भावे देवासी उतरील पार भव विस्तार नदीचा हे करुणावंता अनंत हे नामजा तो हा उतरील पार भव विस्तार नदीचा मने साक्षी आले तुम्हा मने साक्षी आले तरी गेले नगट वावरील पार भव विस्तार नदीचा मग आपण काय केलं पाहिजे? मनुष्य जन्मामध्ये आपण आलेलो आहोत. फक्त मनुष्य जन्मामध्येच आपल्याला भगवंताचं नाम घेता येतं. मनुष्य देहातच आपल्याला विहित कर्म करता येतात आणि मनुष्य जन्मातच देहू आळंदी पंढरीची वारी करता येते. जर का इथून आता आपण सटकलो आणि जर का आपल्या मुखात अंतिम टप्प्यामध्ये नाव भगवंताचं आलं नाही तर पुनरप जननम पुनरप मरणम अशी अवस्था कुणाची होऊ नये. त्याच्यासारखं दुसरं कोणतंही सुख नाही. म्हणून भगवंताचं नाम आपण अखंडपणाने घेतलं पाहिजे आणि त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरणाने आपण या भवसागरातून आपण पार झालं पाहिजे आणि त्यासाठी आपण देवाला अनन्य भावाने शरण केलं पाहिजे. आज या प्रभू विश्वकर्मा जयंती आहे म्हणजे या भगवंताचा हा जन्मदिवस आहे, प्राकट्य दिन आहे. मग देवाचा अवतार हा कशासाठी असतो आणि देव अवताराला कशासाठी येतो? कारण बघा आता माघ महिन्यामध्ये गणेश जयंती झाली, गणपतीचा अवतार झालेला आहे. त्यानंतर आता ऋषी पंचमी वसंत पंचमी जगद्गुरु तुकोबारायांचा खूप मोठा तिथं जन्म सोहळा झाला पार पडला. आता रविवारी सांगता झाली, अनुग्रह दिन पण साजरा झाला मोठा. आणि अजून त्यात अजून पर्वकाळ ह्या महिन्याचं सांगायचं म्हटलं आता आठवलं मला लगेचच. तर माता रुक्मिणी आणि विठ्ठल यांचा विवाह सोहळा पण पार पडला. कुंभमेळा पण चालू आहे आणि महत्वाचं म्हणजे कुंभमेळा सुद्धा चालू आहे. या सर्व पर्व काळामध्ये ज्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे त्या सृष्टीचा निर्माता भगवान विश्वकर्मा तो देखील आज प्रागट्य आहे, प्रागट्य दिन आहे. मग हा विश्वकर्मा पूर्वी कसा होता तर तो निर्गुण निराकार होता. निर्गुण निराकार तत्व त्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे. विश्वकर्मा पुराणामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. तर गणेश पुराणामध्ये त्या सृष्टीचा करता गणेश आहे असं आलेलं आहे. तर विष्णू पुराणामध्ये विष्णू या सृष्टीचा करता आहे असं वर्णन आलेलं आहे. तर शिवपुराणामध्ये शिव या सृष्टीचा करता आहे. मग हे सर्व कर्ते आहेत का तर हो. का ते सांगतो. हे सर्व निर्गुण निराकार होते पण ही सृष्टी निर्माण करण्यासाठी जे ते एक तत्व आहे ना ते सगुण निराकार झालं. सगुण निराकार होऊन मायेचा अंगीकार करून त्याने या सृष्टीची उत्पत्ती केली आणि ही उत्पत्ती निर्मिती करून सगुण साकार रूपाने रामकृष्ण अवतार हे तुमच्या आमच्यासाठी अवताराला आलेले आहेत. आणि फक्त तुमच्या आमच्या जड जीवाचं कल्याण करण्यासाठीच तो निर्गुण निराकार तत्व जे आहे त्याने सगुण साकार रूप फक्त तुमच्या आमच्यासाठी घेतलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या ज्या देहामध्ये असणारं जे चैतन्य आहे
आणि जे निर्गुण निराकार जे चैतन्य आहे ते एकच आहे, म्हणजे ते ब्रह्म चैतन्य आहे. आणि हे या देहामध्ये आहे ते कुटस्थ चैतन्य आहे. मग हे कुटस्थ चैतन्य ब्रह्म चैतन्याशी ऐक्य करण्यासाठी ते सगुण रूपाने तुमच्या आमच्यासाठी अवताराला आलेला आहे. आणि हा भगवान विश्वकर्मा सुद्धा अवताराला आलेला आहे. तो फक्त तुमच्या आमच्यासाठीच अवताराला आलेला आहे. म्हणून महाराजांनी सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. की महाराजांना जो अनुभव आलेला आहे त्यांनी हे आपल्याला अभंगातून सांगितलेलं आहे. आणि महाराज एका ठिकाणी सांगतात, अनुभव आले अंगा या जगती तसो ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज अभंग फक्त तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगावरती चिंतन काहीही केलं नाही, कारण या बाकीच्या धावपळीमध्ये चिंतन करायला वेळच मिळाला नाही. परंतु असे गुरुतुल्य जर का पाठीशी असल्यानंतर गाडी चालवायला काही घाबरायचं नाही. आणि पुढे तुम्ही असल्यामुळं सांभाळून घेणारे, कारण मागे पुढे उभा राहोनी सांभाळली, म्हणजे तुम्ही रथी पुढे आहात आणि महारथी माझ्या मागे असल्यामुळं या अभंगावरती मला जेवढं काही बोलण्याचं भगवंताने मला सुचवलं ते मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला फक्त आता थोडंसं माझ्या समाजाबद्दल थोडंसं मला बोलायचं आहे, म्हणून मी तुमची माफी मागून बोलतो. हां, की आपल्या पांचाळमय ब्रह्मसुतार समाजामध्ये कलाकाराला काही कमी नाही, कलाकाराला काहीच कमी नाही. पुढच्या वर्षी मला या ठिकाणी जर विद्यमान सर्व कार्यकर्त्यांनी आणि समाजाने संधी दिली तर या ठिकाणी हे सर्व असतीलच, पण गायनाला आपल्या समाजातील सर्व कलाकार मंडळी आणि टाळसुद्धा एका ठोक्यामध्ये वाजणारे अशी सर्व तयार झाली पाहिजेत. कारण आपल्याला प्रभू विश्वकर्माचा आशीर्वाद फार मोठा आशीर्वाद आहे. आणि त्यामुळं आपल्याला ही साथ तुमची सर्वांची मला मिळाले पाहिजे. आणि आपण भगवान विश्वकर्माचं मंदिर गेली आपला हा समाज पिंपरी चिंचवडमध्ये 28 वर्ष आपण या समाजाशी कार्यरत आहोत. आपले समाजाचे संस्थापक आदरणीय लक्ष्मण काका राठोडीकर, त्यानंतर पांचाळमय ब्रह्मसुतार समाजाचे विद्यमान अध्यक्ष माननीय बापर्डेकर साहेब आणि संपूर्ण विद्यमान कमिटी, त्याचबरोबर आपल्या मंदिर निर्माण कमिटीचे विद्यमान अध्यक्ष माननीय प्रमोदजी कानेकर साहेब, असेही धुरंधर आणि अजून रथी महारथी आहेत. कुणाचं नाम उल्लेख करत नाही, सर्वांचं नाम माझ्या हृदयात आहे. हे सर्वांनी मनात तुमच्या ठेवा, कुणीही काही मनात आणू नका की माझं नाव घेतलं नाही म्हणून. तुमचं सर्वांचं नाव माझ्या अंतःकरणात आहेत. आणि तुमच्याकडून असंच या समाजासाठी तुम्ही कार्य करत राहावा. आणि आपण हाताशी घेतलेलं कार्य, जे मंदिर निर्माणचं कार्य जो हाताशी घेतलेलं आहे ते जवळजवळ आपलं पूर्णत्वाला आलेलं आहे. प्रभू विश्वकर्माची मूर्ती स्थापन झालेली आहे हे जाहीर सांगितलेलं आहे. परंतु एक कीर्तनकार म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपली त्या ठिकाणी प्रभू विश्वकर्माची मूर्ती 2 दिवसापूर्वी त्याची स्थापना यथोचित अशी झालेली आहे. पुढच्या वर्षी त्या ठिकाणी दिव्य भव्य असं याचा सांग असं आपण तिथं 3 दिवसाचा कार्यक्रम आपण संपन्न करूया. आणि संपूर्ण समाजाला मी एक विनंती आणि आवाहन करतो की आपल्या या मंदिर निर्माणासाठी जे काही आपल्याला या मंदिरासाठी आर्थिक
शारीरिक, मानसिक, कायिक जे काही आपल्याला योगदान देता येईल तेवढं उदार अंतःकरणाने तुम्ही त्या प्रभू विश्वकर्माला द्या. तो तुम्हाला भरभरून दिल्याशिवाय राहणार नाही. आणि झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो आणि सर्वांचा एकदा पुन्हा मी आभार मानतो. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल जय भगवान की जय. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज, आनंद सुग्रवासी सद्गुरु स्वामी गणेशनाथ महाराज, सद्गुरु स्वामी अरविंदनाथ महाराज, सद्गुरु मोरे माऊली महाराज की जय, विश्वकर्मा महाराज की जय, सब संतन की जय.